हॅलो स्टुडंट, गुड नाईट. आजपासून जरा थोडासा वेळ चेंज केलेला आहे, सर्वांनी लक्षात घ्या. ऑनलाईन मी या वेळेला येणार आहे. नंतरची परत वेळ सांगेल तुम्हाला. जरा थोडंसं वेळ बदलत आहे, बरोबर? तर तेवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि काल आपण येस्टरडे वी हॅव सीन क्वाड्रेटिक इक्वेशन, बरोबर की नाही? वर्ग समीकरण आणि छत्री पाडे कसे येतात. 30पर्यंत पाडे आले पाहिजे. टेबल्स यू शुड हॅव, नाही का? 3 4 जार 12, 25 4 जार 100, असे पाडे टेबल्स आले पाहिजे सर्वांना. तर ते गणित आपल्याला सॉल्व करता येतं, बरोबर? आता आपल्याला इथे सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे. सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन बाय सबस्टिट्यूटिंग मेथड. सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय सबस्टिट्यूशनल मेथड. सबस्टिट्यूटिंग म्हणजे त्याच्यात कोणता तरी एक्स किंवा वाय घ्यायचा आणि त्याच्यात वायचे जे आपल्याला इक्वेशन आले ते सबस्टिट्यूट करायचं. मग ही सबस्टिट्यूशन मेथड आहे. सबस्टिट्यूशन मेथड कळेल. सायमल्टेनियस इक्वेशन, हाऊ टू सॉल्व सबस्टिट्यूशन मेथड. बाय द सबस्टिट्यूशन मेथड, हे बघ, एक्स प्लस 3y इक्वल टू 11 झालं आहे, पहिलं दिलं आहे त्यांनी. आणि 4x मायनस 7y इक्वल टू 6 हे दुसरं इक्वेशन आहे. परंतु या वायची सबस्टिट्यूट करायचं नाही आपल्याला. जे थोडं छोटंसं असेल ती सबस्टिट्यूटिंग मेथड करायची. मग इथं आता आपण एकची किंमत घ्यायची. आता एकची जर किंमत घेतली या 1 वरून, x इज इक्वल टू, आता x इज इक्वल टू काय होतील? हे 11 मायनस 3y. हे बघा इथं x इज इक्वल टू 11 जसे तसे हे 3 इकडे घेतले उजव्या बाजूला तर मायनस 3y आले का नाही? म्हणून मायनस 3y. x इज इक्वल टू 11 मायनस 3y, बरोबर? मग आता एकची किंमत आपण याच्यात सबस्टिट्यूट करू बाय सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन थर्ड. वी गेट, काय मिळेल? बरोबर, सेकंडमध्ये आपण हे करू. सेकंडमध्ये, कशामध्ये? सेकंडमध्ये, थर्ड नाही. आपण याचा उपयोग करू थर्डचा सेकंडमध्ये. मग सेकंड काय आहे? 4x मायनस 7y इज इक्वल टू 6. मग आता एक्सची किंमत किती आली आपल्याला? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? एक्सची किंमत इथं ठेवायची 11 मायनस 3y, म्हणजेच हा 4 कॉमन राहील. 11 मायनस 3y, बरोबर? 4x म्हणजे 4 इंटू 11 मायनस 3y, हा एक झाला. आता हा मायनस 7y जसा तसा इज इक्वल टू 6, बरोबर? आता या ठिकाणी हे आतमध्ये घ्या, या कंसाच्या 4 मल्टिप्लाइड 11, 4 मल्टिप्लाइड मायनस 3y, म्हणजेच काय होईल? 11 4 जार 44 मायनस 4 3 जार 12y, बरोबर की नाही? बरोबर, 44 मायनस 12y म्हणजे 44. 11 चौक 44 वजा 4 त्रिक 12y आले. वजा किती y? 7y, बरोबर किती? 6. कळलं आता? आता हे 6 आपण इकडे आणू. 6 काय होतील? वजा होतील ना. म्हणजे 44 वजा किती? 6. मग हे बरोबर इकडे, हे ते उजव्या बाजूला न्यायचे. हे मायनस आहे 6च्या अलीकडे, म्हणून तिकडे नेल्यावर प्लस होतील. हे पण मायनस आहे, तिकडे नेल्यावर काय होतील? प्लस होतील. म्हणजेच काय? प्लस 12y प्लस 7y, बरोबर? कारण हे 6 इकडे आणले, हे दोन्ही पण इकडे नेले म्हणून प्लस झाले. मग आता काय होईल? याच्यातून 44 मधून 6 गेले,
किती राहतील 38. 38 मायनस 6 38 इज इक्वल टू किती वाय होतील 12 आणि 7 यांची बेरीज 19 वाय. 19 आणि वायचं मध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे ते इकडे घ्यायचं. 19 या बाजूला गेले तर काय ती गुणाकाराची इकडे आल्यावर भागिले म्हणजे 38 भागिले किती 19 इज इक्वल टू काय वाय. कळलं प्रत्येकाला आता पायरी पायरीने जायचं कुठेही चूक करायचं नाही. थोडीशी चूक सगळं गणित चुकतं म्हणून स्टेप बाय स्टेप यू हॅव टू गो स्टेप बाय स्टेप बरोबर नॉट अप्रॉक्सिमेट. अँड 19ने आता भाग द्या 91 जार 19 92 जार 38 म्हणजे वाय इज इक्वल टू किती आले 2. ही वायची किंमत निघाली तुम्हाला कशाची किंमत निघाली वाय आन्सर झालं वाय. आता पुढे आपण कशात किंमत टाकू या ठिकाणी कशाची किंमत घ्यायची 1ची किंमत काढायची मग बाय इक्वेशन. आता हे वरचं आपण थोडंसं पुसवूया बरोबर. हे इक्वेशन घेऊ x प्लस 3y x प्लस 3y इज इक्वल टू 11. हे पहिलं इक्वेशन घेऊ बरोबर. वायची किंमत 2 आहे किती आहे 2. हे किती आहे 11 आहे नीट लक्षात ठेवा. म्हणजे x प्लस 3 हे 3 आणि y याच्यामध्ये कोणतं चिन्ह असतं गुणाकाराचं 3 आणि y असं 3 गुणिले y असं चिन्ह असतं लक्षात ठेवा. म्हणून 3y म्हणजे 3 गुणिले yची किंमत किती आहे 2 बरोबर किती 11. कळलं. आता x खाली काय होईल x अधिक किती 6 3 दुने 6 3 2 जार 6 इज इक्वल टू 11. हे 6 इकडे गेले तर काय होईल मित्र बोला मायनस होतील का नाही. म्हणून x बरोबर 11 वजा 6. 11 वजा 6 म्हणजेच किती आलं 5. म्हणजेच एक्सची किंमत किती आली 5 आणि वायची किंमत किती आली 2. x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 2. अशा प्रकारे हे सबस्टिट्यूशन मेथड याने सुद्धा एक उदाहरण तुम्ही घरी सोडवा. खूप सोपं आहे. एक्सची किंमत 11 वजा 6 म्हणजे 5 आलेली आहे आणि वायची किंमत 2. समजलं प्रत्येकाला. ओके थँक्यू गुड